राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, शेतीचं नुकसान। कोकण मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अवकाळी, तर कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यामुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्षबागा भुईसपाट, शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। सरकारने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। रत्नागिरी जिल्ह्यात रात्री अवकाळी पावसाची हजेरी, ढगांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। पाली, खानू, वळके, चरवेली, नाणीज, जाकादेवी या भागात पावसाची हजेरी, याचा आंबा काजूला फटका बसण्याची शक्यता। सोलापूर जिल्ह्यातील शेतीला अवकाळी पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा फटका। अचानक आलेल्या पावसामुळे बार्शी तालुक्यातल्या राळेसारासमधील टरबूज बाग झाली मातीमोल, शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 36 गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू। मागील 8 दिवसात 20 गावांची यात भर पडली। उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पाणी पातळीत घट, पाणी टंचाईची समस्या वाढली। छत्रपती संभाजीनगर शहरात पाण्याचा ठणठणाट, 2 दिवस पाणी पुरवठा नसल्याने शहरात पाणीसाठी भटकंती। पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या परिसरातील वाड्यावस्त्यांवर नागरिकांची पाण्यासाठी वणवण। खामगाव, मावळ, मोगरवाडी, चांदेवाडी, माळवाडी येथील निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिकच्या जलवाहिन्या उंदरांनी कुरतडवून टाकल्या। साताऱ्याच्या चांदवाडीमध्ये वॉटर एटीएमच्या माध्यमातून 5 रुपयात 10 लिटर पाणी मिळणार। गटविकास अधिकाऱ्यांच्या हस्ते वॉटर एटीएमचं लोकार्पण। इगतपुरीच्या वाळविहीर गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू। महिलांचं ठिय्या आंदोलन आणि TV9 ने बातमी प्रसारित केल्यानंतर प्रशासनाला जाग, नागरिकांनी मानले TV9चे आभार। राज्यातील तापमानात वाढ, धरणातील जलसाठा कमी। राज्यातील धरणात 49% पाणीसाठा। पाणीसाठ्याबाबत जलसंपदा विभागाची आकडेवारी। मराठवाड्यातील धरणांमध्ये 46% पाणीसाठा, तर नागपूर विभागात 46%च पाणीसाठा शिल्लक। मार्च महिन्यात गोंदिया जिल्ह्याचं तापमान 36 अंशावर, एप्रिलमध्ये पारा 40 अंशावर जाण्याचा हवामान विभागाचा अंदाज। उन्हाच्या चटक्यापासून हैराण। संभाजीनगरच्या सोयगावमध्ये उष्माघाताचा पहिला बळी। निमखेडी बस थांब्यावर विसाव्यासाठी थांबलेल्या तरुणाचा मृत्यू। सोयगाव तालुक्यात 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। बच्चू कडू यांनी दिवंगत शेतकरी कैलास नागरे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। काही दिवसांपूर्वीच शेतीला पाणी मिळत नसल्यामुळे कैलास नागरे यांची आत्महत्या। बच्चू कडू यांनी नागरे यांच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली। कोल्हापूरच्या इचलकरंजी सफाई कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य घरकुल आवास योजनेचा सुधारित आराखडा तयार करण्याची मागणी। योजनेच्या अंमलबजावणीसाठी 14 एप्रिलपासून बेमुदत उपोषण। नाशिक जिल्हा बँकेकडून 170 कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांना नोटीस। थकबाकीदार शेतकऱ्यांकडून बँकेला 2,82,55,000 रुपये बाकी। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची SIT चौकशी होणार। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची विधानसभेत माहिती। सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली। नाशिक जिल्ह्यात कांदा लागवडीचा 16 वर्षातील उच्चांक 3,57,253 हेक्टरवर कांद्याची लागवड। गतवर्षीच्या तुलनेत कांदा लागवडीत सरासरी 30% वाढ। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलाव 5 दिवस बंद। कांदा आणि भुसार मालाचे लिलाव 5 दिवस बंद राहणार। 28 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान लिलाव बंद राहतील। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाची मोठ्या प्रमाणात आवक। गव्हाच्या दरात घसरण। गव्हाला प्रति क्विंटल 2,000 ते 2,800 रुपये दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी। 3,000 रुपये दर मिळावा, शेतकऱ्यांची मागणी। नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नामकरणावरून साधू महंतांमध्ये वाद। रेकॉर्ड तपासूनच निर्णय घेणार, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट। पालिकेत झालेल्या साधू महंतांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केली भूमिका। चंद्रपुरातील वाघ शिकार टोळी प्रकरणी राजुरा न्यायालयात अखेर आरोपपत्र दाखल। आरोपपत्रात बहेलिया टोळीच्या 29 पैकी 13 आरोपींना अटक केल्याचा खुलासा। वाघ शिकारीचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघडकीस आणल्याचा दावा। यवतमाळमध्ये प्राध्यापक आत्महत्येप्रकरणी 34 जणांविरोधात गुन्हा दाखल। संतोष गोरे यांनी काही दिवसांपूर्वी रेल्वेखाली आत्महत्या केली होती, त्यावेळी सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेल्या 34 जणांवर गुन्हा। बीडमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या समर्थनार्थ सामाजिक कार्यकर्त्यांचं आंदोलन। थोरात यांचं निलंबन रद्द करण्याची मागणी। नाशिकमधील सुरगाणा गटविकास अधिकारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे थकीत बिल काढण्याच्या मोबदल्यात लाच मागितल्याचा प्रकार। न्यायालयाच्या आदेशानुसार वाईतील भीमनगर झोपडपट्टी जमीनदोस्त जागेचे मालक दीपक ओसवाल यांच्याकडून झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन।
परंडा तालुक्यातील कुंभफळमधील शेतकऱ्यांसाठी विजेसाठी आंदोलन. कुंभेफळ फीडरला 6 तास वीज मिळावी, शेतकऱ्यांची मागणी. वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयाच्या गैरसोयीबाबत ग्रामस्थांचा वैद्यकीय अधीक्षकांना घेराव. 15 दिवसात सुविधा न दिल्यास रुग्णालयाला टाळं ठोकून तीव्र आंदोलन करू, असा इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्नी सोडून गेल्याच्या विरहातून चोरल्या 15 दुचाकी. चोरी करणारे दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात. नांदेडमध्ये गुंगीचं औषध देऊन गुरांची चोरीचा प्रयत्न. शेतकऱ्याला जाग आल्याने प्रकार उघडकीस. तस्करांनी गुरांना सोडून पळ काढला. किनवट तालुक्यातील कोल्हारी गावाजवळील घटना. अहिल्यानगरमध्ये दरोडेखोरांच्या टोळीला अटक. दरोड्याच्या प्रयत्नात असताना स्थानिक गुन्हे शाखेची ही कारवाई. बुरुडगाव परिसरातील घटना. नाशिकमधील शाळेतून घरी जात असताना रिक्षा चालकांनी छेड काढल्याचा प्रकार. 2 संशयितांविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. नागपुरात घरात एकटे राहत असलेल्या वृद्ध व्यक्तीला लुटलं. 21 वर्षीय आरोपीला बेड्या. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेण्यात यश. शहापूरमध्ये विद्युत रोहित्रांची अवस्था अत्यंत दयनीय. उघड्या विद्युत रोहित्रांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका. या विद्युत रोहित्रांचा बंदोबस्त करण्याची मागणी. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात 7,000 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित. मार्चमध्ये वीज बिलं थकवणाऱ्या ग्राहकांवर महावितरणची कारवाई. नागपुरातील 5,000 ग्राहकांचा कारवाईत समावेश. 1 एकरवरील मिरची पिकावर अज्ञातांकडून तणनाशक फवारणी. सांगलीच्या पलूसमधील प्रकार. तणनाशक फवारणीमुळे झाडं करपली. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. नांदेडमध्ये पाण्याच्या शोधात नीलगाईचं कळप. मानवी वस्तीच्या दिशेने. उन्हाळी पिकांचं मोठ्या प्रमाणात होण्याची भीती. वन विभागाकडे लक्ष देण्याची मागणी. जळगावच्या चुंचाळे येथे पाणंद रस्त्याच्या कामांना सुरुवात. 4 किलोमीटर रस्त्यावरील 50 वर्षांपासूनचे अतिक्रमण हटवण्यात यश. गोंदियातील जिल्हा परिषद शाळांमध्ये 21% शिक्षकांची पदं रिक्त. पटसंख्या असूनही शिक्षक नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना कोण शिकवणार, पालकांचा सवाल. साताऱ्यातील सदर बाजार परिसरात भटक्या श्वानांचा लहान मुलांवर हल्ल्याचा प्रयत्न. घटना सीसीटीव्हीत कैद. त्रस्त नागरिकांचं पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन निदर्शनं. सावंतवाडी तालुक्यातील बांदा सटमटवाडीतील विहिरीत पडलेल्या गव्याला वाचवण्यात वनविभागाला अपयश. वनविभागाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतरही झाला मृत्यू. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातील अणाव पणदुनमध्ये रानगव्यांच्या कळपाचा उच्छाद. गवे आणि रेड्यांमुळे गावकरी आक्रमक. वनविभागाकडून रेस्क्यू पथक तैनात. गोंदियात शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिरात 100 अस्थिव्यंग मुलांची तपासणी. अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर विराज शिंगाडे 44 मुलांवर मोफत शस्त्रक्रिया करणार, तर उर्वरित मुलांवर गोंदियात उपचार करण्यात येणार. वर्धा जिल्ह्यातील 112 टीबी मुक्त ग्रामपंचायतीचा जिल्हा परिषदेत गौरव. 11 ग्रामपंचायतींनी रौप्य तर 101 ग्रामपंचायतींना कांस्य प्रमाणपत्र. बुलढाण्याच्या निपाणामध्ये महापूजा आणि अखंड दत्तनाम सप्ताहाला सुरुवात. स्वामी गोवर्धन वन महाराजांच्या प्रवचनासाठी भाविकांची गर्दी. शोभायात्रेच्या स्वागतानंतर महाप्रसाद वितरणाने सप्ताहाची सांगता होणार. काल निर्णयकडून पाक निर्णय स्पर्धा 2026ची घोषणा. स्पर्धा 4 विभागात पार पडणार. 15 मे पर्यंत स्पर्धकांनी आपल्या पाककृती पाठवाव्या. काल निर्णयच्या वेबसाईट, मेल किंवा थेट मुंबईच्या पत्त्यावर पाककृतीचा फोटो आणि पाककृती पाठवता येणार. साताऱ्याच्या कोरेगावातील तडवळे समंत गावात श्रीमंत झांजुर्डे कुटुंबियांची राजकीयदृष्ट्या इतिहासात नोंद. सलग 53 वर्ष एकाच घरात सरपंच पद राहिल्यामुळे झांजुर्डे कुटुंबियांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली दखल. परभणीत राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन. न्यायालयातील प्रलंबित 7,567 प्रकरणं निकाली निघाली. 19,39 लाखांपेक्षा जास्त रकमेची वसुली.